नेत्याचा एक पाय जनसमूहात तर दुसरा पाय प्रगतीच्या दिशेने उचललेला असावा लागतो। नेत्याचे दोन्ही पाय जनसमूहात राहिले तर जनसमूहाची प्रगती होत नाही आणि नेत्याचे दोन्ही पाय प्रगतीच्या दिशेने उचललेले असले तर नेत्याचा जनसमूहाशी संपर्क उरत नाही। ज्या नेत्याचा एक पाय जनसमूहात आणि दुसरा पाय त्या जनसमूहाच्या प्रगतीच्या दिशेने उचललेला आहे असा नेता म्हणून नामदार रवींद्रजी वायकर यांची या भागाला ओळख आहे। खरं तर कार्यकर्ता आंधळा असून चालत नाही। आंधळा दुनियेत फिरू शकतो पण आंधळ्याच्या मागे दुनिया फिरू शकत नाही। आपल्या पाठीशी असणाऱ्या समाजाला आपल्याला कुठे घेऊन जायचं आहे याचं ज्ञान त्याला हवं। आपल्या पाठीशी असणाऱ्या समाजाचं भविष्य काय याचं भान त्याला हवं आणि भान ध्यानात ठेवून चालणाऱ्या माणसामागे खरं तर समाज उभा राहत असतो। खरं तर लोकमान्यांच्या नावाने सुरू केलेला हा लोकमान्य कट्टा जोगेश्वरीच्या या परिसरामध्ये निश्चित नवं आवर्तन आणि नवं परिवर्तन घडवेल। कट्टा या शब्दाचा अर्थ खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो। महाविद्यालयीन जीवनामध्ये आमच्या आयुष्यामध्ये कॉलेजचा कट्टा येतो। म्हातारपणी दुःखाचे डोंगर जेवढे अंगावर कोसळू लागतात त्यावेळी बागेतला एखादा हास्य कट्टा आम्हाला साथ सोबत देतो। चार मैत्रिणी एकत्र येतात आणि मैत्रिणींचा कट्टा बनून जातो। जिथं माणसं एकत्र येतात एकमेकांची सुख दुःख वाटून घेतात एकमेकांचे विचार एकमेकांच्या जवळ प्रकट करतात आणि भविष्याच्या वाटचालीसाठी थोडंसं चिंतन देतात अशा ठिकाणाला खरं तर कट्टा असं म्हणावं अशी पद्धत आहे। पण या कट्टा शब्दाचा अर्थ व्यापक दृष्टीने घेतला तर त्याचा अर्थ खुलं व्यासपीठ असाही घेतला जातो की ज्याला वाटेल त्यानं यावं, ज्याला जे सांगायचं त्यांनी सांगावं, ज्याला जे बोलायचं त्यांनी बोलावं, ज्याला जो विचार मांडायचा आहे त्यांनी तो मांडावा। मग ते क्षेत्र संगीताचं असेल, मग ते साहित्याचं असेल, मग ते समाजकारणाचं असेल, मग ते राजकारणाचं असेल, मग ते चित्रपटाचं असेल, मग ते नाट्यक्षेत्र असेल किंवा इतर कुठलंही क्षेत्र, या सगळ्या क्षेत्रांसाठी खुलं व्यासपीठ म्हणून खरं तर या कट्ट्याची निर्मिती या ठिकाणी झाली हे सगळ्यात महत्त्वाचं। पण त्याच्याही पलीकडं आमच्या ग्रामीण भागामध्ये कट्टा या शब्दाचा वेगळा अर्थ आहे। आम्ही त्याला कधी कधी देशी कट्टा असं सुद्धा म्हणतो आणि हा देशी कट्टा एखाद्याला संपवायला फार मोठी भूमिका बजावत असतो। पोलिसांच्या आणि गुन्हेगारांच्या ओठावर या कट्ट्याचं वेगळं महत्त्व फार मोठ्या पद्धतीचं आहे। त्यामुळे कट्टा म्हणजे पिस्तूल हा सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे। आपण या कट्ट्याला लोकमान्यांचं नाव दिलं। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणत भारतीय असंतोषाचे जनक बनलेल्या आणि इंग्रजांच्या छत्रामध्ये आपले शब्दच गोळीसारखे उतरवणाऱ्या लोकमान्यांचं नाव या कट्ट्याला देणं जणू लोकमान्य नावाची पिस्तूलच आता विचारांची बरसात करायला आपण इथं उभा करून ठेवली असंही म्हणायला खरं तर काही हरकत नाही। याच्याही पलीकडं नव्या कलावंतांना, नव्या पिढीला, नव्या सृजनशील आणि संवेदनशील लोकांना स्वतःच्या गुणांचा समुच्चय करण्यासाठी आणि स्वतःच्या गुणांचं प्रकटीकरण करण्यासाठी आपण इथे एक संधी निर्माण करून देत आहात त्याचं मनस्वी कौतुक खरं तर करायला हवं। ही संकल्पना नामदार रवींद्रजी वायकर यांची, अनिलजी म्हसकर, अनंतजी नर या सगळ्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या सहयोगातनं खरं तर कट्टा इथं उभा राहतो आहे। उद्याच्या विचारांची दिशा या कट्ट्यातून स्पष्ट होईल। उद्याच्या मातृभूमीच्या भविष्याचं राजकारण खरं तर या कट्ट्यावरनं होईल। उद्या इथूनच नवीन कलावंतांनी साहित्यिक तयार होतील आणि एक नवी विचारधारा निर्माण करतील असा खरं तर आशावाद या निमित्तानं व्यक्त करायला हरकत नसावी। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं। खरं तर स्वराज्य ही काही कुठली निर्मिती संस्था नव्हती। स्वराज्य सुद्धा अशाच कुठल्या तरी कट्ट्यावरनं सुरू झाला असावं। भले तो लाल महालाचा कट्टा असेल किंवा एखाद्या गावात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा सांगणाऱ्या थोड्या मोठ्यांचा कट्टा असेल। या कट्ट्यांमधनच खरं तर माणसांच्या मनाला उभारी मिळाली। या कट्ट्यांमधनच खरं तर माणसांच्या मनामध्ये विचार पेरला गेला। या कट्ट्यामधूनच खरं तर स्वातंत्र्याची ज्योत तेवली गेली। या कट्ट्यांमधूनच करेंगे या मरेंगे असा विचार निर्माण झाला आणि मग या कट्ट्यातूनच स्वराज्य नावाची संकल्पना जन्म घेत पुढे आली आणि मग स्वराज्यासाठी लढणारे झुंजणारी माणसं तयार झाली। खरं तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे खुलं व्यासपीठ होतं की ज्याला ज्याला मातीसाठी काही करायचं आहे, ज्याला ज्याला या भूमीसाठी मरायचं आहे
ज्याला जय भूमीसाठी उभा राहायचं आहे त्या साऱ्यांनी इथं यावं. ज्याच्याकडे जो गुण आहे त्याचं त्यांनी प्रकटीकरण करावं. या सगळ्यात तर स्वराज्य उभा राहिलं. नाहीतर शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांना गोळा करायचे आणि दूरवर एखाद्या जंगलात जाऊन त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे, पण कुणाला कळणार नाही अशा बेताने. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशीर लपून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणार पोर अनोळखी वाटलं. तसं त्याने बसल्या जागेवरून हुबे हुब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची की कुणी अनोळखी येतंय, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवारी शस्त्र लपून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? तसं ते 15 वर्षाचं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. कार बोलू की राजांना? मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हटलं, तू थांब हतच, मी राजासनी सांगावं देऊन येतो. खुनेचं पोर गात आलं, राजांना सांगू लागलं, राजा कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजे म्हणले, दे पाठवणार. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचं नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं असं, मग चल ये 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 ये, आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटलं, राज उद्यापासून येतो की जी. कार नाही, बापाला सांगावा दिला असता राज. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी माघारी फिरला, राजांजवळ आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजा म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर ओरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? आयतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली, त्याशी दरीखोरीतली कडेकपाऱ्यातली राणा वनातली हीच पोरं तर महाराजांची सगळ्यात मोठी ताकद बनली. हा बहिर्जी नाईक पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. खर तर शिवाजी महाराजांनी जमवलेल्या या मेळ्यामध्ये त्यांच्या स्वराज्याच्या कट्ट्यावर जर हा बहिर्जी आला नसता आणि त्याच्या गुणाचा समुच्चय जर महाराजांना झाला नसता तर स्वराज्याला असा गुप्तहेर कधी लाभला नसता. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. असे काही बहिर्जी खरं तर या लोकमान्य कट्ट्यावर उभा राहावेत ही सगळ्यात मोठी अपेक्षा आहे की ज्याच्यातून उद्याचं स्वराज्य घडेल, ज्याच्यातून स्वराज्य निर्माण होईल, ही सगळ्यात महत्वाची राजांचं वैशिष्ट्य होतं. ते राजे एकदा घोड्यावरनं चालले होते, जत्रा होती गावची, गर्दीचा कल्लोळ मजला होता. अचानक एक 15-16 वर्षाचं पोरग हिरव्यात नागिन सळसळावी असं सळसळ हातातला दानपट्टा विजय सारखा फिरवित होत. त्याचा तो वेग बघितला आणि राजानं म्हटलं, हा पोर आपल्याकडे हवा. खेळ संपला, गर्दी पांगली. राजे त्या 13-14 वर्षाच्या पोराजवळ गेले, त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, जीवा महालाजी. येतोस आमच्याकडं? काय करावं लागल जी? काय नाही, इथं जसा दानपट्टा फिरवतो तसाच आमच्याकडून फिरवायचा. बस तुम्हाला ऐकून तुझे आला, सामील झाला. जीवा महाला शिवाजींचा झाला. राजा एकदा रस्त्याने निघाले होते, चालता चालता समोरून एक पोर येताना दिसलं. रानरड्याच्या ताकदीचं, हत्तीच्या मदमस्त चालत होतो. नुसतं ताकद इतकी अफाट की हातानं तार वाकवावी असं पहार वाकवीत चाललेलं. राजाने चालता चालता त्याला थोपवलं, त्याला विचारलं, काय करतोस रे? तो म्हणला, काही नाही जी, खातो पितो झोपतो. राजे म्हणले, येतोस आमच्याकडं? काय करावं लागल जी? काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोणी आडवा आलास तर कापायचं, बस. तुम्हाला येतो की जी? आला, सामील झाला. त्याचं नाव होतं संभाजी कावजी कोंढाळकर. की अशी एक एक माणसं महाराजांनी गोळा केली आणि त्यांच्या बळावर तर स्वराज्य उभा राहिलं. हे सगळ्यात महत्वाचं. सह्याद्रीच्या छातळावर खरं तर 450 किल्ले आहेत. पैकी 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी बांधलेत.
50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक घर बांधता येत नाही आम्हाला. 50 वर्षाच्या कालखंडात महाराजांनी 110 किल्ले बांधले. हे सगळ्यात मोठं महाराजांचं वैशिष्ट्य आहे. खरं तर गड किल्ले बांधले, बुलंद केलं स्वराज्य, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं काम केलं महाराजांनी. या गडकोटांसारखीच बुलंदानी बलाढ्य माणसं त्यांनी घडवली. हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. अहो कुणी घ्या, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, नॅशनल कॅरेक्टर्स. खर तर स्वराज्याच्या कट्ट्यावर जशी ही नॅशनल कॅरेक्टर्स उभा राहिली ना, राष्ट्रीय चारित्र्य घडलं ना, तसं लोकमान्यांच्या नावानं अधिष्ठित असणाऱ्या या कट्ट्यावर तशी नॅशनल कॅरेक्टर्स घडावीत, ही सगळ्यात महत्वाची अपेक्षा आहे. हे सगळ्यात महत्वाचं भान आणि जाण असणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं, मुठभर मावळ्यांच्या जोरावर उभा केलं, कल्पना शक्तीच्या बळावर उभा केलं, स्वातंत्र्याच्या इच्छाशक्तीच्या बळावर उभा केलं. पण त्याच्याही पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. इतकं सहज बोलण्यासारखं हे सहज झालं का, याचं चिंतन आणि मंथन होणं फार गरजेचं आहे. हा सगळ्यात मोठा वेगळा काळ आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्या लढाईतनं, झगड्यातनं शिवाजी महाराजांनी डोंगर दऱ्यातली, रानावनातली पोर गोळा करून स्वराज्य उभा केलं. आणि अक्षरशः महाराजांच्या या स्वराज्याची दखल औरंगजेबाला सुद्धा घ्यावी लागली. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे तिथे. औरंगजेब कधी सांगणार आहे बरं, आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं, आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं. काबूल पासून कंधार पर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत त्याच्या राज्याचा विस्तार. आज औरंगजेबाचं बलाढ्य साम्राज्य तर अवघ्या 6.5 जिल्ह्यापुरतं पसरलेलं माझ्या शिवरायांचं स्वराज्य. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. तर माझ्या महाराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसं अवघं 35,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 350 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. म्हणजे औरंगजेब मनबर आहे आणि स्वराज्य कणबर आहे. मग हा मनबर औरंगजेब हे कणबर स्वराज्य चिरडायला का टपलाय? हा तिची 36 वर्ष घालवली त्यांनी. 36 वर्ष त्याला स्वराज्य उद्ध्वस्त करायचंय, स्वराज्य स्थलाभूत करायचंय, स्वराज्य संपवायचंय. अरे स्वराज्यच का, स्वराज्यच का? तिकडे इराणचा शाहबाज तसाच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते घे ना, इराण घे, अफगाणिस्तान घे, आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे. स्वराज्यच का? औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य शाहबाजचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य अली दुर्राणीचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, गोलकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा, सुलतान, सम्राट वा बादशाचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हाय. औरंगजेबानं स्वराज्याच्या यशस्वीतेचंच गणित मांडलं. हे रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हा. आणि खऱ्या होत्याचं त्या बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेला आलाय महाराजांकडं. तो महाराजांना म्हणाला, महाराज आपण जसं महाराष्ट्रात स्वराज्य उभा केलं तसं आता आपण माझ्या बुंदेलखंडात यावं आणि मलाही राज्य उभा करून द्यावं. महाराज म्हटले, पहिला चालता हो, मी तुझ्याकडे यावं, तुला राज्य उभा करून द्यावं, मग तू राज्य करणार. अरे माझ्याकडे कोण आलं, मला कोणी मदत केली? या मातीत उगवलेल्या माणसांच्या बळावर राज्य मी उभा केलं. जे मी इथं केलं ना ते तू तिथं जाऊन कर. न छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. औरंगजेबाची भीती अनाठाई नाही, हे खरंच आहे. हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचं तख्तही बचावणार नाही. खरंच आहे. अहो तेही जाऊ द्या, व्हिएतनाम नावाचं छोटंसं राष्ट्र आहे. राष्ट्र म्हणतोय मी, मुंबई एवढंही नाही पण राष्ट्र आहे. गेली 36 वर्ष झाली अमेरिकेसारख्या बलाढ्य सल्तनत झुंजावत आहे. 36 वर्ष झाली बलाढ्य अमेरिका या एवढ्याशा व्हिएतनामला अजून पराभूत नाही करू शकली. कारण काय माहितीये? कारण या व्हिएतनामच्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. व्हिएतनाम मध्ये त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्य सेनानी आहे, हो ची मिन्न नाव त्याचं. त्याची समाधी आहे व्हिएतनाम मध्ये. त्याच्या समाधीवर काय लिहिलंय माहितीये? त्याच्या समाधीवर लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे चिरविश्रांती घेतो आहे व्हिएतनाम मध्ये. अहो तेही जाऊ द्या,
अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये MBAच्या पोरांना 100 मार्काचा पेपर आहे. शिवाजी दी मॅनेजमेंट गुरु अमेरिकेत. तेही जाऊ द्या, पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवरायांवर धडा आहे, आदर्श राजा असा असावा. पाकिस्तानात उभ्या जगानं माझा राजा डोक्यात घेतला. मला प्रश्न पडतो, माझ्या देशातल्या माझ्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराज किती आहेत? किती आहेत शिवाजी महाराज? एखाद्याला विचारावर, काय रे किती आहेत शिवाजी महाराज? तो 4 मार्काला आहेत. एक 4थीचं पुस्तक काढलंय आम्ही, राजा शिवछत्रपती. विषय संपल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण आहे आमची. MPSC UPSC ला मुलं बसतात, त्यांचा इतिहास विषयाचा अभ्यासक्रम बघत होतो मी. जी कलेक्टर, प्रांत तहसीलदार वगैरे वगैरे होतात, त्यांचा इतिहास विषयाचा अभ्यासक्रम. काय त्यांचा अभ्यासक्रम? फ्रेंच राज्यक्रांती, रशियाचा साम्यवाद, इंग्लंडचे चहाचे मळे, आमचे उसाचे मळे जळाले त्याचं बघा ना. इंग्लंडच्या चहाच्या मळ्याचं आम्हाला काय करायचं आहे? माझा तहसीलदार काम करायला कुठे जाणार? सगळ्यात शोकांतिका आहे आमची, सगळ्यात. इतर कुठल्याही देशांच्या पाठ्यपुस्तकात भारताच्या स्वातंत्र्याचा लढाई का त्याची एकदा चाहूल करून घ्या, मग भारतीय पोरांच्या पुस्तकात इतरांच्या स्वातंत्र्य लढ्यांचं कौतुक का? हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय. ज्या राजाचा आदर्श इतर राष्ट्रातील राजे घेतात, ज्या शिवरायांच्या चरित्रावर इतर लोक मोठी होतात, ती माणसं शिवरायांचा अभ्यास करतात आणि आम्ही मात्र शिवरायांच्या चरित्रावर मोठ्या झालेला लोकांचा अभ्यासक्रम आमच्या पोरांच्या वाट्याला देतो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका नव्हे? आणि हे कुणाच्या बाबतीत? शिवरायांच्या. अहो, शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा मारला, इंग्रजांची वखार लुटली. आता लुटायचं तर काय लुटतो माणूस? पैसा लुटेल, सोनं लुटेल, पैसा का जे काही घेईल ते. पण नाही, हा राजा चिकित्सक होता, हा राजा जिज्ञासू होता. इंग्रज सुधारलेले आहेत, काहीतरी नवं खावेल, वेगळं खावेल, या राजाची चौकसपुती शोध घेऊ लागली आणि अखेर नजरला सापडलं, जे हवं होतं ते सापडलं. कसलं तरी यंत्र होतं आणि महाराजाने उचललं. यंत्र मिळालं खरं, पण ते कशाचं आहे तेच कळेना. आणि मग महाराजांनी इंग्रजांना परत पत्र पाठवलं, ते काल आम्ही छापा मारलाय, तुमचं एक यंत्र उचलून आणलंय, पण ते कशाचं आहे ते माहिती नाही. तेवढं सांगता का ते कशाचं आहे? जिज्ञासा काय आहे बघा. इंग्रजांनी कळवलं नाही कशाचं आहे. महाराजांची वृत्ती शांत बसेना. महाराजांनी त्या यंत्राचा वेध घेतला, शोध लावला की हे छापाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम. अरे पुस्तकं छापता येतील, ग्रंथ लिहिता येतील, लोकांपर्यंत ज्ञान पसरवता येईल, यंत्र महत्वाचं आहे. त्याने इंग्रजांना परत पत्र पाठवलं, हे यंत्र चालवणारा माणूस आम्हाला पाठवून देता का? कशाला इंग्रज माणूस पाठवतायत? जेवढा काळ महाराज सुरतेमध्ये आहेत ते यंत्र चालू करायचा त्यांनी प्रयत्न केला, पण झालं नाही. आणि मग सुरतेवरनं निघताना ते छापाई करायचं यंत्र महाराजांनी सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि त्याला सांगितलं छापाई कला सुरू कर. आणि शिवाजी महाराजांनी दिलेल्या यंत्राच्या बळावर भीमजी पारेखनं हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू केला. आजही सुरतला गेला तर तो छापखाना आहे आणि त्या छापखान्याचं नाव आहे श्री शिवाजी छापखाना. हिंदुस्थानात छापाई कला आणली माझ्या राजानं, पण त्याच राजाचं इतिहास, त्याच राजाचं चरित्र छापलं जात नाही माझ्या पौरांच्या पाठ्यपुस्तकात. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. अमेरिकेसारखं राष्ट्र व्यवस्थापन गुरु म्हणून शिवाजी महाराजांना गौरवत आणि आम्ही मात्र आमच्या MBAच्या विद्यार्थ्यांना काय शिकवतो याचं चिंतन मंथन करणं खरं तर गरजेचं आहे. वायकर साहेब, मला सगळ्यात महत्वाची गोष्ट की या कट्ट्यावरनं माझ्या शिवाजी महाराजांचं चरित्र जर उद्याच्या पिढी पुढे जात राहिलं तर उद्या याच मातीतनं नवे शिवाजी जन्माला येतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जे पुस्तकामध्ये येता येत नाही, जे अभ्यासक्रमात आणता येत नाही, ते या खुल्या व्यासपीठावर तयार व्हावं, जे लोकांपर्यंत पोहोचवलं जावं. हे सगळ्यात राजे कैक झाले, पण शिवरायांचा जय जयकार का होतो? शिवाजी महाराजांनी राज्य उभा करताना राज्य उभा करायचा आहे एवढाच विचार नाही केला, उभा केलेलं राज्य टिकलं पाहिजे याचा सगळ्यात आधी विचार केला. याच्या आधी हिंदुस्थानात साम्राज्य नव्हती, याच्या आधी हिंदुस्थानात राज्य नव्हती. होती ना, विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, मग ती उद्ध्वस्त का झाली? आणि मग मी उद्या सुरू केलेलं राज्य उद्या उद्ध्वस्त होणार नाही कशावरनं? महाराजांनी त्या साम्राज्याचा अस्त कशामुळे झाला याच्या कारणांचा शोध घेतला आणि महाराजांच्या लक्षात आलं शत्रू येतोय, आमच्या छातडावर थया थया नसतोय आणि सरळ परत पळून जातोय. अरे पण शत्रू येतोय कुठनं? आणि लक्षात आलं शत्रू समुद्रावर नाही येतोय, आमच्या येतोय छातडावर नसतोय आणि परत समुद्रावर 7 मैलावर जाऊन उभा राहतोय.
अरे मग आमच्यात शौर्य नाही, आमच्यात धैर्य नाही, आमच्यात पराक्रम नाही, आमच्यात धाडस नाही, आम्ही शांत का? आणि मग लक्षात आलं, आमचं धर्मशास्त्र सांगतं आम्हाला सिंधू बंदी आहे, समुद्रात 5 मैलाच्या पुढे आम्हाला जाता येत नाही.